नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण अल्केनचे फिजिकल प्रॉपर्टीज अभ्यासले. त्यात आपण अभ्यासलं अल्केनमध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे मुख्य घटक असतात. त्यांची इलेक्ट्रॉनिक्स जवळपास सारखे आपण कन्सिडर करतो. त्यामुळे अल्केन हा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. लक्षात हे आपण अभ्यासलं. आज आपण अल्केनचे केमिकल प्रॉपर्टीज आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला शुद्ध मराठीत सांगतो अगोदर समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि विद्यार्थी मित्र हो, माझा व्हिडिओ हा 10 ते 20 मिनिटाचा असतो. तो काळजीपूर्वक ऐका. 10 ते 20 मिनिट तुम्ही जर दिला तर निश्चितपणे तुमची केमिस्ट्री ही कच्ची राहणार नाही किंवा तुम्हाला अंडरस्टँड व्हायला सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्र, मी त्यामध्ये काही टिप्स सांगतो. त्या टिप्स पण तुम्ही लक्षात ठेवत जा, कारण त्या टिप्सवर तुम्हाला नीट आणि सीईटी किंवा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करता येतील. लक्षात. तर अल्केन हा रासायनिक दृष्ट्या उदासीन असतो किंवा क्रियाशील नसतो, नॉन रिॲक्टिव्ह असतो. लक्षात, इनर्ट असतो. तो ऍसिड सोबत, बेस सोबत, ऑक्सिडायझिंग एजंट सोबत, रिड्युसिंग एजंट सोबत अभिक्रिया करत नाही. म्हणूनच त्या अल्केनला आपण काय म्हणलं होतं, पॅराफिन. कारण अल्केनमध्ये कार्बन आणि हायड्रोजन आणि कार्बन कार्बन मध्ये एकेरी बंध असतो. हा एकेरी स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे तो कशासोबतही अभिक्रिया करत नाही. पण हॅलोजन ॲटम सोबत एका ठराविक कंडिशन मध्ये हॅलोजन ॲटम सोबत नायट्रिक आम्लासोबत आणि सल्फ्युरिक आम्लासोबत अभिक्रिया करतो. तर ह्या अभिक्रिया आपण आज अभ्यासणार आहोत. पहिला आहे आपलं हॅलोजिनेशन. हॅलोजन ॲटम सोबत कशी अभिक्रिया होते. अल्केन हा कमी क्रियाशील असल्यामुळे हॅलोजनची अभिक्रिया सामान्य तापमानाला होत नाही. तर ते उच्च तापमानाला 573 ते 773 केल्विन टेम्परेचरला किंवा डिफ्यूज सनलाईटला आपण जर अभिक्रिया हॅलोजन सोबत केली तर त्यांचे संबंधित काय तयार होतात, अल्किल हलाइड तयार होतात. लक्षात ठेवा, हॅलोजिनेशनची क्रियाशीलता ही फ्लोरीनची सर्वात जास्त आहे. फ्लोरीनची त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन आपण पाहिलं, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी हा होईल, फ्लोरीन हा जास्त क्रियाशील आहे. क्लोरीन हा जास्त क्रियाशील आहे. ब्रोमीन हा जास्त क्रियाशील आहे आयोडीन पेक्षा. लक्षात. कुणासोबत, अल्केन सोबत. आणि अल्केन मध्ये विचार केला तर आपण कार्बनचे 3 प्रकार अभ्यासले, प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम, टर्शियरी कार्बन ॲटम. आणि अल्केन मध्ये विचार केला तर यामध्ये काय होतं, हायड्रोजनची जागा हॅलोजन ॲटम म्हणजे विस्थापन अभिक्रिया घडते. आपण जर अल्केन मध्ये विचार केला तर अल्केनची रिॲक्टिव्हिटी जर पाहिली आपण तर अल्केनची रिॲक्टिव्हिटी ही टर्शियरी कार्बन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी कार्बन ॲटम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी कार्बन ॲटम. ही हिंट लक्षात ठेवा. याहून तुम्हाला रासायनिक अभिक्रिया लिहिताना थोडंसं मदत होईल. आणि याच्यावर प्रश्न विचारला तर कोणता मॉलिक्यूल जास्त रिॲक्टिव्ह विचारला तर आपल्या ही टिप्स आपल्याला माहित असली पाहिजे. लक्षात. तर आपण हॅलोजिनेशनची अभिक्रिया आपण सुरुवातीला पाहणार आहोत. हॅलोजिनेशन प्रॉपर्टी ऑफ अल्केन. पहिला आहे हॅलोजिनेशन अभिक्रिया कशी घडते. हॅलोजिनेशन अभिक्रिया ही विस्थापन अभिक्रियेद्वारे घडते. लक्षात ठेवा, सर्व संतृप्त हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हे विस्थापन अभिक्रियेत भाग घेतात. हे संतृप्त हायड्रोकार्बनचा महत्वाचा गुणधर्म आहे. विस्थापन अभिक्रिया घडली म्हणजेच अभिक्रियेत घेणारा भाग कसा असावा, संयोग रेणू कसा असावा, संतृप्त असावा. आपण असं 100% सांगू शकतो. म्हणून संतृप्त हायड्रोकार्बन विस्थापन अभिक्रिया घडते. विस्थापन अभिक्रिया आपण 10वीला शिकलेली आहे. त्यात आपण काय शिकलो, एका अणूची किंवा अणुगटाची जागा दुसऱ्या अणूने किंवा अणुगटाने घेऊन नवीन संयुग तयार होतो, त्याला आपण विस्थापन अभिक्रिया म्हणतो. हॅलोजिनेशन कोणाचं उदाहरण आहे, हॅलोजिनेशन हे विस्थापन अभिक्रियेचं उदाहरण आहे. कारण या अभिक्रियेमध्ये हायड्रोजनची जागा कोण घेतो, हॅलोजनने घेऊन अल्किल हलाइड तयार होतं. लक्षात. हे आपण इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. हे ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्ह लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, हॅलोजिनेशन अभिक्रिया ही कोणत्या मेकॅनिझम घडते, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. I understand up to this point. Today I will teach you the next point in this chapter is the chemical properties of the alkane. You know that in case of alkane, they having the carbon and hydrogen is the main constituents, and the electronegativity of the carbon and hydrogen taken as a same. Therefore, the alkane is non-polar. Again, alkane contain the single covalent bond. Due to presence of single covalent bond, they are less reactive. Due to the less reactivity is also called as the paraffin. It means that at normal condition, alkane do not react with acid, base, oxidizing agent, reducing agent, etc. But they are react with halogen, constant nitric acid, constant sulfuric acid at specific condition.
The first example, the reactivity of alkane is the reaction with halogen. It is also called as the halogenation reaction. You remember one important point, the reactivity of halogen is like this. Fluorine is highly reactive than chlorine, chlorine is highly reactive than bromine, bromine is highly reactive than iodine. In case of reactive alkane, you know that alkane having the three type of carbon atom, primary carbon atom, secondary carbon, tertiary carbon atom. The tertiary carbon atom highly reactive than secondary carbon atom alkane, secondary carbon atom alkane more reactive than primary carbon atom alkane. It means that on this order of reactivity, we conclude that which reaction takes place very fastly? Chlorination reaction takes place very fastly, and it is explosive reactions. Therefore, not included in your syllabus. And which is the less reactive? Iodination. Reaction of iodine is very less, a slow reaction. Therefore, by using the iodine, we do not prepare directly the alkyl iodide because it is a slow reaction and it is a reversible reaction. Therefore, iodinations of alkane is carried out in presence of oxidizing agent like a nitric acid or HiO3 acid. I understand up to this point. Next, take the example. What is by halogenation? You remember halogenation reaction takes place by the substitution reaction. You remember one important point. All saturated hydrocarbon compound undergoes the substitution reaction. What is by substitution reaction? How to define substitution reaction? The reaction in which one atom or group is replaced by another atom or group and to form a new compound. The reaction are called substitution reaction. Halogenation is the best examples of the substitution reaction. For example, you take the methane. Methane is react with chlorine. You know that chlorination reaction not takes place at room temperature. It takes place at diffuse sunlight or ultraviolet light or temperature 573 to 773 Kelvin temperatures. Understand? Then what happens? Substitution reaction takes place with the hydrogen atom of this methane is replaced by chlorine atom and to form a CH3 Cl plus HCl. Name of compound is the methyl chloride. Again, methyl chloride contain the hydrogen atom. Therefore, the reaction is not stopped at this stage. The reaction takes place continuously. And again, further the methyl chloride react with a second molecule of chlorine in presence of ultraviolet rays or sunlight to form a CH2Cl2 plus HCl, methylene dichloride. Understand up to this point? What happens here? Hydrogen is replaced by chlorine atom. Substitution reaction takes place. Again, methylene contain the hydrogen atom. Therefore, methylene further react with third molecule of chlorine in presence of ultraviolet light. Again, form a CHCl3 plus HCl. Name of compound is the chloroform. Again, we see on the blackboard, chloroform contain the hydrogen atom. Is it react or not react? It is react with the fourth molecule of chlorine atom, CHCl3 plus chlorine in presence of ultraviolet light. It form a CCl4 plus HCl. It gives the carbon tetrachloride. You see on the blackboard carefully on the right hand side in the product side, it gives the mixture of which type of derivative. First is it contains the one halogen atom, that is the monohalogen derivative. Is it not? Second contains how many halogen atom? Two halogen atom. Therefore, it is a dihalogen derivative. Dihalogen derivative. Third is the trihalogen derivative, and fourth is the polyhalogen derivative. It means that when methane is react with chlorine in presence of diffuse sunlight or ultraviolet light, it gives the mixtures of mono, di, tri, and polyhalogen derivative. Understand? This reaction is called as the halogenation. What is by halogenation?
How to define the halogenation? When hydrogen atom of alkane is replaced by halogen atom, the reaction called as the halogenation reaction. Halogenation reaction takes place by the free radical mechanism. It takes place by the free radical mechanism. What is the mechanism of this chlorination? It is called as the which reaction? It is called as the chlorination reaction. It is a chlorination because chlorine react with a alkane. I understand. What is the mechanism of this chlorination? Free radical mechanism means in this reaction ion is not formed, it form of free radical. या रासायनिक अभिक्रियेमध्ये आयन फॉर्म होत नाही तर काय फॉर्म होतो? फ्री रेडिकल फॉर्म होतो. फ्री रेडिकल म्हणजे काय? ज्या ॲटमवर किंवा अणूवर किंवा मॉलिक्युलवर चार्ज नसतो पण ऑड नंबर इलेक्ट्रॉन असतात आणि ते रिएक्टिव्ह असतात. कसं घडतं पहा. ही मेकॅनिझम पाहिली आपण तर ही मेकॅनिझम फ्री रेडिकल मेकॅनिझम पाहिली तर 3 टप्प्यात घडते. पहिला जो टप्पा आहे चेन इनिशिएशन. सुरुवात कशी होते पहा. इथं आपण काय घेतलं? क्लोरीन घेतला आणि मिथेन घेतला. जर कंपेरेटिव्ह आपण अभ्यास केला, तुम्हाला मराठी सांगतो शुद्ध अगोदर, आपण मिथेन आणि क्लोरीनची अभिक्रिया कुठे केली? अल्ट्राव्हायोलेट मध्ये केली. तर मिथेन मध्ये कोणता बॉन्ड आहे? कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड आहे. लक्षात ठेवा अल्केन मधील कार्बन हायड्रोजन आणि कार्बन कार्बन हे दोन्ही बॉन्ड क्लोरीन बॉन्ड पेक्षा स्ट्रॉंग असतात. हे लक्षात ठेवा. म्हणून प्रथमतः काय तयार होतं? क्लोरीन बॉन्ड हा होमोलॅटिकली ब्रेक होतो. लक्षात. आणि काय तयार होतं इथे या ठिकाणी? कोणत्याही कोव्हॅलंट बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. दोन्हीची इलेक्ट्रॉन सारखी असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन यांच्याकडे जातो आणि हा 7 ऑड नंबर असलेला आयन तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो? फ्री रॅडिकल. हा आयन नसतो. आयन म्हटलं मी फ्री रॅडिकल आहे. लक्षात. काय झालं? होमोलॅटिक फ्युजन झालं आणि फ्री रॅडिकल झालं. म्हणजे इथं चेन सुरू झाली. फ्री रॅडिकल फॉर्म झाला. हा तयार झालेला फ्री रॅडिकल कोणासोबत अभिक्रिया करतो? तो करतो मिथेनच्या हायड्रोजनला काढण्याचं काम कोण करतो? हा फ्री रॅडिकल करतो. एक म्हणजे चेन प्रोपोगेशन. याला काय म्हणू आपण? प्रोपोगेशन. लक्षात. चेन प्रोपोगेशन काय होईल? तर चेनची सुरुवात कशी होईल पहा. मिथेनचा एक हायड्रोजन हा हायली रिएक्टिव्ह असतो. रेडी कसा असतो? हायली रिएक्टिव्ह अँड अनस्टेबल. हे लक्षात ठेवा. हा हायली रिएक्टिव्ह काय करतो मग? हा एच आणि सीएल सोबत कंबाईन झाला. पुन्हा मिथाइल HCl निघून गेला आणि काय तयार झालं? मिथाइल फ्री रॅडिकल. याला फ्री रॅडिकल का म्हटलेलं आहे? याच्या इथं ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत पहा. लक्षात. हा मिथाइल फ्री रॅडिकल पुन्हा काय करतो? दुसऱ्या क्लोरीन ॲटमच्या क्लोरीन सोबत संयोग पावतो. लक्षात. आणि मिथाइल क्लोराइड तयार होऊन HCl तयार झाला. या ठिकाणी दुसरा क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाला पहा. हा फ्री रॅडिकल तयार झाला. झाला का? मिथाइल क्लोराइड हा फर्स्ट प्रॉडक्ट तयार झाला आणि फ्री रॅडिकल तयार झाला. क्लोरीन फ्री रॅडिकल. कळलं का इथपर्यंत? होमोलॅटिक फ्युजन होऊन फ्री रॅडिकल तयार झाला. हा फ्री रॅडिकल सेकंड स्टेप मध्ये चेन प्रोपोगेशन मध्ये काय झालं? हायड्रोजन काढून जाऊन पुन्हा मिथाइल फ्री रॅडिकल तयार झाला. मिथाइल फ्री रॅडिकल पुन्हा सेकंड मॉलिक्युलर क्लोरीन सोबत संयोग पाहून काय झालं? पुन्हा क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाला. तिसरी जी स्टेप आहे ती तिसरी स्टेप म्हणजे चेन टर्मिनेशन. चेन टर्मिनेशन मध्ये काय होतं? तिसऱ्या स्टेप मध्ये टर्मिनेशन स्टेप. चेन टर्मिनेशन ज्याला म्हणू आपण. यामध्ये काय होतं? तयार झालेले ही जी फ्री रॅडिकल आहेत ही फ्री रॅडिकल हा हायड्रोजन फ्री रॅडिकल कोणातला? अल्केनचा. आणि हा फ्री रॅडिकल क्लोरीनचा एकत्र येऊन पुन्हा फ्री रॅडिकल फॉर्मेशन स्टॉप होतं आणि शेवटी HCl मिळतं. याला आपण टर्मिनेशन म्हटलेलं आहे. कळलं मेकॅनिझम इथपर्यंत? लक्षात ठेवा हॅलोजिनेशन अल्केनचं हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम घडत असल्यामुळे अपवादात्मक परिस्थितीमध्ये किंवा अंशतः यामध्ये मिथेन पासून इथेन तयार होण्याचे बाय प्रॉडक्ट चान्सेस असतात. हा प्रश्न येऊ शकतो क्रॉस क्वेश्चन मध्ये. इज इट द इथेन इज फॉर्म इन द हॅलोजिनेशन ऑफ मिथेन ऑर नॉट? तर आपल्याला फॉर्म होऊ शकतं. का?
कारण ही प्रोसेस फ्री रॅडिकल मेथडने तयार होत असल्यामुळे हा जो तयार झालेला मिथाइल फ्री रॅडिकल आहे दुसऱ्या मिथाइल फ्री रॅडिकल सोबत संयोग पाहू शकतो, त्यामध्येच म्हणून शक्यता असते. लक्षात ही नोट ठेवा, हे महत्वाचा पॉइंट नाही पण क्रॉस क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात समजलं इथपर्यंत? I understand up to this point. You know that halogenation processes takes place by the free radical mechanism. The free radical mechanism takes place like this. You know that in the halogenation process of methane, methane is react with chlorine. In case of methane, the carbon hydrogen bond. In case of alkane, carbon hydrogen and carbon carbon bond is stronger than the Cl-Cl bond. Therefore, in first step in the halogenation or in chlorination, the Cl-Cl bonds are break homolytically. This is called as the homolytic fission or homolysis. Homolytic fission. Then homolytic fission means the bonded electron distributed equally to the bonded atoms. How many electron present in the covalent bond, single covalent bond? They have the 2 electron. These 2 shared electrons take up both the chlorine atom and it form a free radical. What is by free radical? The atoms or molecules do not have any charge, but they are surrounded by odd number of electron. Such type of atom or molecule called as the free radical. Here chlorine is surrounded by the 7 electrons. Therefore, it is a free radicals. I understand. These free radicals are highly reactive and unstable. In second step, chain propagation takes place. Chain propagation means the formed free radical remove the hydrogen atom of the methane and form a methyl chloride. This methyl chloride free radical further react with the second molecule of chlorine. It means that in the second step, the A step and B step repeated continuously until the all hydrogen atom replaced by the chlorine. And lastly, the chain termination process takes place. In the chain termination process, the free radical form in the reactions, they are combined. Further, free radical is not formed and to form a HCl, the process is stopped. In this process, mixtures of mono, di, tri, tetra halide is formed. Therefore, this process is not useful for the preparations of alkyl chloride or alkyl halides. And remember, this process takes place to the free radical mechanism. Due to this reason, whenever the methane is on chlorinations, there is the chances of formation of byproduct of ethane. I understand. Next example I will take, the halogenation is the brominations. When bromine is react with a propane, CH3, CH2, CH3. Then what happens? You remember, here is how many carbon atom present in case of propane? There is a 2 types of carbon, primary carbon and secondary carbon. Is it not? Primary carbon atom means the atom which attaches to other only 1 carbon atom. Secondary carbon atom means the carbon atom which attaches to another 2 carbon atom. Here, what is the reactivity of this carbon? Secondary is more reactive than primary. Therefore, there is 2 chances. One chance, 2 आपल्याला चान्स आहेत. एक हायड्रोजन प्रायमरीचा निघू शकतो, दुसरा सेकंडरीचा निघू शकतो. मग सेकंडरी मोर रिएक्टिव्ह असल्यामुळे जास्त चान्सेस कोणाचे निघतील? हायड्रोजनचे, सेकंडरीचे, आणि कमी कोणाचे चान्सेस आहेत? प्रायमरीचे. म्हणून 2 प्रॉडक्ट मिळतात आपल्याला. कसे मिळतात पहा, CH3, CH2, CH2, Br प्लस HBr हा एक प्रॉडक्ट मिळतो. दुसरा प्रॉडक्ट कोणता मिळतो? CH3, CH, Br, CH3 plus HBr. Which is the major here? You tell me. First product major or second product? The majority and minority is depends upon, majority and minority of product depends upon the type of carbon atom present in the molecule. In the second molecule, secondary carbon atom attached to the halogen atom, therefore it is the major product. What is the name of compound? 2-bromopropane. And this is the minor product, 1-bromopropane. On this example, you conclude that when you take the larger alkane, then it gives the different types of mixtures of alkyl halide, primary alkyl halide, secondary halide, tertiary alkyl halide. Are you understand?
अंडरस्टँड आपलं पॉईंट समजतं का? पहा, जेव्हा आपण प्रोपेनची अभिक्रिया ब्रोमीन सोबत केली त्यावेळेस या ठिकाणी 1 ब्रोमोप्रोपेन हा मायनर प्रोडक्ट असेल आणि 2 ब्रोमोप्रोपेन हा मेजर प्रोडक्ट असेल, कारण याच्यामध्ये सेकंडरी हायड्रोकार्बन आयटम असल्यामुळे हा मेजर आहे आणि हा मायनर आहे. लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न कसाही विचारू शकतात, राईट अ शॉर्ट नोट, शॅलोजिनेशन वगैरे. पण मी काय केलेलं आहे, तुम्हाला शिकवलेला भाग शॉर्टमध्ये महत्वाचे पॉइंट विच टिप्स सहित डिस्क्रिप्शन बॉक्स, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शॉर्टमध्ये नोट्स दिलेले आहेत आणि त्याच्या खालीच या पॉइंटवर परीक्षेला कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतात स्टेट बोर्डला आणि नीटला ते क्वेश्चन मी होमवर्क म्हणून खाली दिलेला आहे. तो तुम्ही व्हिडिओ पाहण्या झाल्याबरोबर ते प्रश्न सोडवा आणि पुस्तक वाचून नोट्स तयार करा. निश्चितपणे तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल. धन्यवाद.